फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्रथम व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन क्लिक करायचं आहे आणि त्याच्या बाजूला आलेलं बेल आयकॉन हे देखील प्रेस करायचं आहे. हॅलो फ्रेंड्स, आजच्या या लेक्चर्समध्ये आपण हिस्ट्रीचे नवे टॉपिक सुरू करणार आहोत आणि हे नवे टॉपिक जे आहेत हे हिस्ट्रीचे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि सब्जेक्टमध्ये हा थोडासा अवघड भाग म्हणून गणला जातो आणि त्यामध्ये हा अवघड भाग आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत आणि तो आहे प्रशासकीय बदल जे झालेले आहेत 1857च्या नंतरचे त्यामधील कायदे, म्हणजेच 1858 ते 1947च्या दरम्यानची कायदे याचा अभ्यास आपण करणार आहोत. आणि आजच्या लेक्चरमध्ये 1858, 61 आणि 1892 या 3 कायद्यांचा आपण पूर्णपणे अभ्यास करणार आहोत. या कायद्यांचा अभ्यास करणं हे का महत्त्वाचं आहे, कारण पूर्व परीक्षेमध्ये यावरती प्रश्न थोडक्यात विचारले जातात, परंतु मुख्य परीक्षेमध्ये मात्र याच्यावरती प्रश्न हे खूप चांगल्या पद्धतीने विचारलेले असतात आणि या कायद्यांची पूर्णपणे माहिती ही आपल्याला असली तरच या मुख्य परीक्षेतील मार्क आपल्याला वाचवता येतील. ठीक आहे, तर त्यासाठी आपण हे लेक्चर्स या ठिकाणी बनवत आहोत. पूर्ण सिरीजमध्ये लेक्चर्स असणार आहेत. यामध्ये #प्रयाग इन्स्टिट्यूट _ हिस्ट्री असं टाकल्याच्या नंतरसुद्धा तुम्हाला हे सर्व लेक्चर्स त्या ठिकाणी अवेलेबल होतील. रिव्हिजनसाठी आपण लास्टला याच्यावरती क्वालिटी क्वेश्चन्ससुद्धा आत्तापर्यंत आयोगाने जे दिलेले आहेत या टॉपिकवरचे ते बघणार देखील आहोत. ठीक आहे, आणि एक 15 to 20 मिनिट्सचे लेक्चर्स होणार आहेत, त्यामुळं बघण्यासाठी शेवटपर्यंत बघण्यासाठी तुम्हाला त्याची काही प्रॉब्लेम एवढा येणार नाही, कारण जास्त लेंदी लेक्चर्स झाल्यावरती हिस्ट्रीचे खूप बोर होतात. एक स्टोरी टाईपमध्ये किंवा आपण एकदम सोप्या भाषेमध्ये या कायद्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर कायद्याचा अभ्यास करत असताना सर्वात महत्त्वाची एक गोष्ट इथं आपल्याला लक्षात घ्यायची आहे की त्यामध्ये जसं 1857चा उठाव झाला त्यानंतर त्याचे परिणाम काय झाले, मग त्या परिणामातून नंतर काय निर्माण झालं, मग 1858चा कायदा झाला, मग 1858च्या कायद्यानंतर 1861च्या कायद्याची का गरज पडली, 1858च्या याच्यामध्ये दुष्परिणाम किंवा प्रॉब्लेम काय होता नेमका, मग त्यातून 1861ची निर्मिती झाली, मग 1861मध्ये पुन्हा आणखीन काय त्रुटी आली किंवा काय बदल करण्यात आला तो 1892मध्ये झाला. म्हणजे अशा सिक्वलनं आपल्याला त्या कायद्याचा अभ्यास करावा लागत असतो. म्हणजे इतिहासामध्ये एका गोष्टीचा परिणाम हा पुढच्या गोष्टीला जन्म देणारा असतो. त्यातलं इंटरलिंकेज जे आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि त्यावरती हे जर एकदा लिंक झालं तर ही हिस्ट्री आपल्याला कालानुक्रमे ही लक्षात राहण्यासाठी सुद्धा आणि अवघडातील अवघड गोष्टसुद्धा लक्षात राहण्यासाठी महत्त्वाची ठरते. ओके, तर आपल्या टॉपिककडे आता आपण वळूया. त्यासाठी ही जी स्ट्रॅटजी आहे एकदम सिम्पल ती फॉलो करायची आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा देखील आहे. तर त्यामध्ये 1857चा उठाव जो झाला त्याचे दूरगामी परिणाम भारतीय प्रशासनावर झाले. त्यामध्ये भारताचे प्रशासन हे ब्रिटिश पार्लमेंटकडे गेलं. आता ब्रिटिश पार्लमेंटकडे जाण्याची काय त्याच्यामध्ये कारणं असतील, तर त्यामध्ये महत्त्वाचं एक कारण आहे जागतिक स्पर्धा. कारण या जागतिक स्पर्धेमध्ये बाकीचे देश जे युरोपाच्या व्यतिरिक्त ब्रिटिशांच्या व्यतिरिक्त होते, जर्मनी असेल, फ्रान्स असेल किंवा अमेरिका असेल, आता हे जपान इतर होते परंतु जर्मनी आणि फ्रान्स हे मात्र त्या युरोपातीलच होते. तर यांच्यातली आपापसांमध्ये औद्योगिकीकरण घडून आलं आणि याच्यातून एक स्पर्धा निर्माण होऊ लागली. त्यामुळे एक डॉमिनंट अवस्थेमध्ये हा ब्रिटिश जाण्याच्या याच्यामध्ये दिसला या जागतिक भांडवलशाहीमध्ये. आणि दुसरं कारण होतं भारतातील ब्रिटिश भांडवलाचे राजकीय आणि आर्थिक संरक्षण करणे. म्हणजे भारतामध्ये आहे त्या वसाहतीचं किंवा आहे त्या प्रॉपर्टीचं संरक्षण करणं एक राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं बनलं. का? कारण जागतिक भांडवलशाही किंवा औद्योगिकीकरण इतर देशांमध्ये सुद्धा निर्माण होऊ लागलं. त्यामुळं ब्रिटिशांची त्या ठिकाणी थोडीशी कुचंबना किंवा जी सर्वोच्चता होती अगोदरची ती थोडीशी बॅकमध्ये आली. ओके, या 2 कारणांमुळं ब्रिटिश राजसत्तेस युरोप राष्ट्र देशांतील सुद्धा विरोध होऊ लागला. वाढतं कर्ज घेऊन त्यांनी भारतामध्ये रेल्वे असतील किंवा वेगवेगळे काही कंपन्या असतील, उत्खनन कार्य असतील, यामध्ये पैसा बराच गुंतवलेला होता. त्यामुळं या वाढत्या कर्जांमुळे सुद्धा ब्रिटिश राजसत्तेत युरोप राष्ट्र देशांमधील सुद्धा विरोध त्या ठिकाणी होऊ लागला आणि यामुळेच एक प्रकारे पुढच्या कायद्यांना जन्म झाला. तो 1858चा कायदा आज आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत सुरुवातीला. ठीक आहे, तर 1858चा कायदा का झाला हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. त्यामध्ये 1857चा परिणाम देखील आहे आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कंपनीचे कारणंसुद्धा त्यामध्ये आहेत. आता या 1858च्या कायद्याला
भारतीय सुशासनाचा कायदा देखील म्हटलं जातं. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस अशी वेगवेगळी नावं आपल्याला विचारली जातात, थोडंसं कन्फ्यूज होतं. आणि द ॲक्ट फॉर द बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही इंग्लिशमधून सुद्धा त्याला थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर 2 ऑगस्ट 1858 रोजी याला संमती मिळालेली आहे. ही संमती ब्रिटिश राजसत्तेची मिळालेली आहे. इंग्लंडला राजसत्ता ही भारताची सत्ताधीश म्हणून बनली. आता इंग्लंडला राजसत्ता झाली, परंतु भारताची ही एक सत्ताधीश पॉवर इंग्लंडची राजसत्ता त्या ठिकाणी झालेली आहे. अर्थात राणीच्या नावाने काम सर्व भारतामधलं होणार होतं. नामधारी राणी होती, परंतु कार्यकारी अधिकार सगळे ब्रिटिश पार्लमेंटकडे त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. त्यामध्ये ब्रिटिश पार्लमेंटमधील ब्रिटिश संसदेतील जो सदस्य होता त्याला भारतमंत्री म्हणायचं आणि हा भारतमंत्रीच सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया म्हणून नियुक्त करण्यात आला. आणि या भारतमंत्र्याच्या द्वारे भारताचा कारभार ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चालणार होता. तो ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता. आता या भारतमंत्र्याच्या मदतीसाठी 8+7 बरोबर 15 जणांची इंडियन कौन्सिल ही एक सल्लागारी स्वरूपाचं परिषद, भारतीय परिषद त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती. 8+7 का म्हटलं? कारण याच्यामध्ये 8 जे आहे हे ब्रिटिश राजसत्तेकडून म्हणजे राणीच्या इंग्लंड राजसत्तेकडून नियुक्त होणारे होते आणि 7 जे होते हे 1857चा उठाव ज्या गोष्टीमुळे घडला, ज्या कंपनी सरकारमुळं घडलं, ते सदस्य 7 हे कंपनी सरकारकडून होते. म्हणजे याच्यामध्ये वर्चस्व कोणाचं राहिलं? यामध्ये वर्चस्व मात्र राजसत्तेकडूनच राहिलेलं आहे. आणि हे कंपनीच्या संचालक मंडळाकडून निवडले जायचे आणि स्वरूप मात्र कशा पद्धतीचं असायचं? सल्लागारी पद्धतीचं हे स्वरूप असायचं. आता यामुळं पुढे नंतर एक इम्पॅक्ट महत्त्वाचा असा झालेला आहे की याच्यामध्ये नियामक आणि संचालक जे मंडळ होतं सुरुवातीला घेतलेलं, ते नियामक आणि संचालक मंडळांची बरखास्ती झाली. गव्हर्नर जनरल हा त्या ठिकाणी व्हाईसरॉय ठरला. भारतमंत्री तर ब्रिटिश शासनाचा सदस्य तो तर मेन ठरलाच आहे. ठीक आहे. परंतु एक प्रत्यक्ष प्रतिनिधी जो आहे हा गव्हर्नर जनरल बनला. या गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉय असा दर्जा त्या ठिकाणी देण्यात आला आणि भारतमंत्र्याचा जो काही निर्णय असेल त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम हे एक प्रत्यक्ष प्रतिनिधी म्हणून गव्हर्नर जनरल या ठिकाणी करू लागला. भारताचा जो पहिला व्हाईसरॉय म्हणून होता, ज्या गव्हर्नर जनरलकडे प्रत्यक्ष प्रतिनिधित्व भारतमंत्र्याने दिलेलं होतं, तो होता लॉर्ड कॅनिंग पहिला. ओके. त्यामध्ये लष्करी, सनदी, प्रशासन, देखरेख, मार्गदर्शन व नियंत्रण हे सर्व कार्य हे पूर्णपणे कोणाच्या अधिकाराखाली आले? हे व्हाईसरॉयकडे आलेले आहेत. ओके. आता एक कायदेशीर व्यक्ती म्हणून कौन्सिलचं स्थान त्या ठिकाणी होतं, कायदेशीर व्यक्ती म्हणून. ओके. आणि महत्त्वाची एक गोष्ट यामध्ये आहे की कॉन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिसेस होत्या. याच्या नेमणुका ज्या होत्या भारतमंत्र्याने ठरवलेल्या, ज्या खुल्या स्पर्धा होत्या, ओपन एक्झाम्स होत्या, त्याच्यातून या भारतामध्ये नेमणुकीचा अधिकार राजसत्ता असेल किंवा भारतमंत्री असेल या प्रतिनिधींसाठी विभागण्यात आलेला होता. परंतु हा जो कायदा होता 1858चा हा महत्त्वाचा, खास करून यावरती मर्यादित प्रमाणामध्येच हा साध्य झालेला आहे. आणि मर्यादित प्रमाणामध्ये साध्य झाल्या कारणाने यामध्ये जो काही बदल करायचा होता तो बदल 1861मध्ये करण्यात आलेला आहे. आय थिंक 1858बद्दलची काही महत्त्वाची जी माहिती आहे ही तुम्हाला लक्षात आलीच असेल. त्यामध्ये आता 1858मधून 61चा जन्म याच्यामुळेच झाला की बऱ्याच काही त्रुटी यामध्ये राहिल्या. मर्यादित प्रमाणामध्ये 1858चा कायदा साध्य झाला. आता तो साध्य करण्याकरिता 1861चा कायदा करण्यात आला आणि 1861चा कायदा हा सर्वात महत्त्वाचा कायदा म्हणून ओळखला जातो, भारतीय परिषदांचा कायदा 1861. आता तरीसुद्धा याच्यामध्ये जे काही दोष होते 1858मध्ये ते दूर करण्याचा प्रयत्न 1861मध्ये करण्यात आला. म्हणजे भारतीयांचं सहकार्य त्यामध्ये अधिकाधिक मिळवण्यात आलं. 1857चा उठाव झाला. दुष्परिणाम त्याचे झाले की कंपनी भारतीय लोकांना सहभागी कुठल्याच कार्यामध्ये करत नव्हती. मग राणीकडे सत्ता आली. राणीच्या सनदीमध्ये देखील सांगितलेलं होतं की भारताला एक प्रकारे चांगल्या पद्धतीचं राज्य देणं किंवा त्यांच्या सोयीसुविधा करणं हे सर्व काही त्या ह्याच्यामध्ये होते, जाहीरनाम्यामध्ये होतं. ठीक आहे. मग यामध्ये लोकांचा सहभागच कुठलाच नाही आहे 1858च्या कायद्यामध्ये. मग सहभाग वाढवण्यासाठी 1861चा कायदा केला गेला. त्यालाच इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861 म्हणलं. अर्थात त्याला कायदे करण्यासाठी कार्यकारी मंडळाचा विस्तार करणारा एक कायदा म्हणून देखील पाहिलं गेलं. त्यामध्ये 4+1
हे आपण म्हणतोय, म्हणजे 5 म्हणजे काय, तर यामध्ये व्हाईसरॉयचं जे कार्यकारी मंडळ होतं त्यामध्ये 4 सदस्य होते आणि एक 5वा जो सदस्य होता त्यामध्ये कायदेतज्ञ म्हणून समाविष्ट केला गेला. कायदेमंडळाच्या कामकाजाचे नियम व आदेश याचा अधिकार हा व्हाईसरॉयला मात्र कायमस्वरूपी ठेवण्यात आलेला होता. अधिकारान्वये कॅनिंगने 1859मध्येच खातेनिहाय पद्धत सुरू केलेली होती आणि ही खातेनिहाय पद्धत 1861च्या कायद्यानुसार पुढे चालू ठेवण्यात आली. पुढे भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून कौन्सिलमध्ये प्रवेश देण्यात आलं. एक यापूर्वीच्या विधानामध्ये सांगतो, खातेनिहाय पद्धत काय होती. ठीक आहे, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल या ठिकाणी की खातेनिहाय पद्धत नेमकी काय होती. ही 1859मध्ये सुरू केलेली होती कॅनिंगनं. या पद्धतीमध्ये व्हाईसरॉयचं जी कौन्सिल होतं, या कौन्सिलमधील प्रत्येक सदस्याला सरकारमधील एक किंवा अधिक खात्यांचा त्या ठिकाणी प्रमुख बनवण्यात आलेलं होतं आणि त्याच्या विभागातील त्या विषयांबाबत कौन्सिलच्या वतीनं त्या ठिकाणी अंतिम आदेश काढण्याचे अधिकार हे त्या खातेनिहाय कौन्सिल परिषदेच्या सदस्याला त्या ठिकाणी देण्यात आलेले होते. ओके, हे लक्षात ठेवा. भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून कौन्सिलमध्ये प्रवेश देण्यासाठी 1861चा कायदा, मी सुरुवातीला सांगितलं की भारतीय सहभागी होऊन प्रतिनिधी संस्थांचा प्रारंभ एक प्रकारे या कायद्यामध्ये सुरू झालेला होता. किमान 6 आणि कमाल 12 सदस्य त्यामध्ये नियुक्त करण्यात येणार होते आणि हे पूर्णपणे अतिरिक्त सदस्य म्हणून होते. यापैकी हे अतिरिक्त सदस्य गव्हर्नर जनरलमार्फत 2 वर्षासाठी नियुक्त करण्यात येणार होते आणि यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये जरी तरतूद करण्यात आलेली होती भारतीय सदस्यांची, परंतु त्यामध्ये मोठीच भारतातील जी काही व्यक्ती होती त्यांनाच घेण्यात आलेलं होतं. उदाहरणार्थ 1862मध्ये पतियाळाचे राजा, पतियाळाचे महाराज, बनारसचे राजा आणि दिनकरराव इत्यादी असे कार्यकारी मंडळांच्या याच्यामध्ये सदस्य म्हणून घेण्यात आलेली होती. फक्त यांना घेतलं, परंतु कार्यकारी जे मंडळ होतं या कार्यकारी मंडळाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार मात्र त्यांना मिळालेला नव्हता. ठीक आहे, म्हणजे कायदे करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित होते, परंतु कार्यकारी मंडळाच्या कार्यात हस्तक्षेप त्यांना करता येणार नव्हता. म्हणजे बऱ्याच ठिकाणी एक प्रकारे अडवणूक, एक प्रकारे कायद्याच्या, जरी कायद्यावरून टायटल चांगला दिसत असेल तरी पण आतमध्ये मात्र त्या ठिकाणी एक विशेष पळवाट मात्र त्या ठिकाणी काढलेलीच होती. जसं केंद्रात होतं तसंच प्रांतामध्ये 4 ते 8 अतिरिक्त सदस्य देखील त्यामध्ये ठेवण्यात आलेले होते. प्रांतांना कायदे अधिकार 1773नुसार जे रेग्युलेटिंग ॲक्ट आहे त्यानुसार जे प्रांतांना कायदे करण्याचा अधिकार प्राप्त झालेला होता. मात्र 1833च्या चार्टर ॲक्टनुसार गव्हर्नर जनरलची संमती त्याला बंधनकारक करण्यात आलेली होती. म्हणजे एक प्रकारे विकेंद्रीकरणाचा पाया देखील यामध्ये घातलेला होता, परंतु विकेंद्रीकरणामध्ये एक प्रकारे केंद्रीकरण गव्हर्नर जनरलकडे घालून दिलेलं होतं. आणि परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो की सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा पाया कोणत्या ॲक्टमध्ये घातलेला होता, तर आपण 1861 असं नोंदवतो. ते कोणत्या कारणाने नोंदवतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा पाया का घातला, तर त्यामध्ये बंगाल वायव्य सरहद्द, त्यालाच आपण उत्तर पश्चिम प्रांत म्हणतो, आणि पंजाब म्हणतो, या ठिकाणी 1862, 1886 आणि 1897 साली एक कायदेमंडळांची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि या कायदेमंडळाची स्थापना झाल्याच्या नंतर एक प्रकारे जो गव्हर्नर जनरलचा जो अधिकार होता, एक अधिसूचना काढण्याचा अधिकार जो होता तो न परवानगी घेता भारत मंत्र्याची, तर तो 6 महिन्यापर्यंत व्हॅलिड असायचा. म्हणजे कायदेमंडळाची सहमती न घेता अधिसूचना काढण्याचा अधिकार आणीबाणीच्या काळामध्ये गव्हर्नर जनरललासुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि ही अधिसूचना 6 महिन्यापर्यंत लागू व्हायची. ओके, आता हे सर्व थोडक्यात एखादं सेंटेन्स डबल जरी आलं माझं तरी थोडंसं ते लक्षात घ्या. ओके, कारण यामध्ये रिपीट जरी झालं तरी आपल्या फायद्याचीच गोष्ट असते ही. ओके, आता हे 1861च्या कायद्याची आपण थोडक्यात माहिती बघितली. 1861च्या कायद्यामध्ये आणखीन वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे की भारतात कॅबिनेट पद्धतीचा पाया कोणत्या कायद्यामध्ये घातला गेला, तर कार्यकारी मंडळाचे जे कामकाज सोयीनं चालवायचं होतं त्यामध्ये एक प्रकारे अतिरिक्त सदस्यांचा भरणा आणि कॅबिनेट पद्धतीचा पाया हा भारतीय परिषद कायदा 1861नुसार करण्यात आलेला आहे. ओके, आता भारतीय परिषदांचा कायदा 1892 हा कसं काय आला. ठीक आहे, या एक प्रकारे हा निर्माण होण्याची कारणं काय होती, तर 1885मध्ये काँग्रेस स्थापन झाली. काँग्रेसचा मुद्दे असे होते की त्यामध्ये केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळात सुधारणा हवी आणि सुधारणा कशा पद्धतीने हवी, तर यासाठी जे लॉर्ड डफरीन त्या काळामध्ये होते
त्यांनी कार्यकारी मंडळाची एक समिती नेमली आणि या कार्यकारी मंडळाच्या समितीच्या प्राप्त अहवालावरून जी परिषदे होती, भारतीय परिषदांची रचना असेल किंवा भारतीय परिषदांची कार्य असतील, यामध्ये बदल करण्याच्या तरतुदी या समितीने ज्या दिलेल्या होत्या, त्यामध्ये ते अहवाल प्राप्त झाल्यानंतर या तरतुदींसह भारत मंत्र्यांकडे ते पाठवून दिलं. परंतु त्यामध्ये एक स्पष्ट सूचना त्यांनी दिलेली होती की भारतात ब्रिटनप्रमाणे संसदीय व्यवस्था लागू करण्याचा अजिबात मानस माझा नाही, असं डफरिन यांनी त्यामध्ये स्पष्ट केलेलं होतं. म्हणजे हा सुद्धा प्रश्न आपल्याला मुख्यमध्ये विचारलेला आहे. ओके, आता हे एक परिषदांचा कायदा 1892मध्ये नेमकी रचना कशामुळं झाली हे आपण लक्षात घेतलं की 1892 कायदा कशामुळं आलेला आहे. ओके, तर यामध्ये 1885ची काँग्रेस निवड, काँग्रेसची मागणी आणि त्या मागणीतून कार्यकारी मंडळाची एक समिती डफरिन यांनी नेमली, अहवाल प्राप्त झाला आणि या अहवालामध्ये परिषदाची रचना असेल, कार्य असेल याबद्दलची तरतूद होती आणि ती भारत मंत्र्यांना पाठवल्याच्या नंतर भारत मंत्र्यांना स्पष्ट सूचना त्यामध्ये होती की ब्रिटिश प्रमाणे संसदीय व्यवस्था मला लागू करायची मानस नाही आहे म्हणून. ओके, मग त्यामध्ये या कायद्यामध्ये जो कायदा झाला, मान्य झाला, नंतर पार्लमेंटमध्ये हा कायदा मांडल्याच्या नंतर मंजूर झाला आणि मंजूर झालेल्या कायद्यामध्ये काय काय होतं, तर त्यामध्ये अतिरिक्त सदस्यांची वाढ करण्यात आलेली होती. खास करून अतिरिक्त सदस्य हे अशासकीय कोट्यामधून वाढवण्यात आलेली होती. कार्यकारी मंडळामध्ये गव्हर्नर जनरल आणि 7 साधारण सदस्य असायचे. केंद्रीय कायदे मंडळामध्ये गव्हर्नर जनरल, 7 साधारण सदस्य आणि 10 ते 16 नामनिर्देशित अतिरिक्त सदस्य त्यामध्ये घेण्यात आलेली होती. मग यामध्ये सरकारी 305 होती आणि अशासकीय म्हणजे शासकीय आणि अशासकीय अशा 2 प्रकारची होती. शासकीय 3 पंचमांश आणि अशासकीय 2 पंचमांश असं त्यामध्ये नामनिर्देशित करण्यात आलेली ही अतिरिक्त सदस्य होती. ओके, मग हे अतिरिक्त सदस्य भारत मंत्र्याच्या संमतीनं गव्हर्नर जनरल काय करायचा, गव्हर्नर जनरलमार्फत ते नामनिर्देशित केले जायचे. हे लक्षात घ्या, या ठिकाणी हे फार महत्त्वाचं आहे. हेच मुद्दे आपल्याला विधान म्हणून परीक्षेमध्ये विधानात्मक मल्टी स्टेटमेंटमध्ये येत असतात. ओके, बारकाईनं थोडंसं आपण लक्षात घ्यायला हवं आहे. ठीक आहे, पुढे नंतर केंद्रीय कायदे मंडळाच्या कार्याचा जो विस्तार करण्यात आलेला होता, त्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. त्यामध्ये अर्थसंकल्पाच्या बाबतीत विवरणपत्रके मांडणे, यालाच अर्थसंकल्पावर चर्चा असं देखील म्हटलं जातं, आणि सार्वजनिक हिताच्या मुद्द्यावरती प्रश्न विचारण्याचा एक अधिकार जो कायदे मंडळाला होता, तो कार्यकारी विभागावरती सार्वजनिक हिताच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा होता. परंतु हा त्याच्यावरती पुन्हा नंतर दुसरा पूर्वनी प्रश्न विचारण्याचा अधिकार मात्र नव्हता. आणि यामध्ये एक इन डीपमध्ये प्रश्न जर विचारायचा बघितला तर हा प्रश्न विचारण्यासाठी किती दिवसाची पूर्व नोटीस द्यावी लागायची, तर त्यासाठी 6 दिवसाची पूर्व नोटीस ही त्या ठिकाणी द्यावी लागायची. ओके, पूर्वनी प्रश्नाचा अधिकार नव्हता. 6 दिवस पूर्व नोटीस देण्याची त्या ठिकाणी अट होती आणि अर्थसंकल्पावर चर्चा आणि कार्यकारी विभागावरती प्रश्न विचारण्याची त्या ठिकाणी अधिकार हा देण्यात आलेला होता. सभागृहाचं विभाजन किंवा त्यावरती अर्थसंकल्पावरती ठराव मांडणे हे मात्र अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेली नव्हती. आता हे केंद्राचं जसं होतं तसं प्रांतिकच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रांतिक कायदे मंडळामध्ये गव्हर्नर जनरल, काही कार्यकारी सदस्य आणि काही अतिरिक्त सदस्य देखील होते. यामध्ये मुंबई मद्रास प्रांतांमध्ये कमीत कमी 8 ते 20 जास्तीत जास्त होते. बंगालमध्ये जास्तीत जास्त 20 आणि वायव्य सरहद्दमध्ये 15 अशा पद्धतीचं प्रांतिक कायदे मंडळ त्या ठिकाणी गव्हर्नर कार्यकारी सदस्यांसहित असायचं. अशासकीय सदस्य जे असायचे त्यामध्ये हे 2 पंचमांश होते, नामनिर्देशित आणि अंशतः निर्वाचित अशा पद्धतीनं हे होते. सार्वजनिक मुद्द्यावरती चर्चा करण्याचा अधिकारही त्यांना मिळालेला होता, प्रश्न करण्याचाही अधिकार त्यांना त्या ठिकाणी मिळालेला होता. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि यांना सुद्धा तशीच अट होती की 6 दिवस पूर्व नोटीस देऊन प्रश्न विचारण्याचा हक्क त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. त्याच्यावरती नंतर पुन्हा मग पुरवणी प्रश्न वगैरे असल्या पद्धतीचं कुठलाही अधिकार मात्र जसं केंद्रात कायदे मंडळाच्या ह्याच्यावरती होता तशाच पद्धतीने प्रांतिक कायदे मंडळाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा होता. आता इथं 1892मध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की जो ढाचा या कायद्याचा होता त्या वैशिष्ट्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की यामध्ये अतिरिक्त सदस्यांची संख्या वाढवण्यात येणार. मग वाढवण्यात येणार तर मग हे कशा पद्धतीने वाढवण्यात येणार, मग या ठिकाणी निवडणूक घेणार का की नामनिर्देशितच होणार, अशा पद्धतीचा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो.
निवडणूक हा शब्द त्या ठिकाणी टाळलेला होता. अप्रत्यक्ष निवडणूक या ठिकाणी होणार होती. निर्वाचित सदस्य म्हणून नाव जरी असलं तरी गव्हर्नर जनरल त्या ठिकाणी नामनिर्देशित करत होता आणि गव्हर्नर जनरलकडे नावं जी आलेली होती ती नावं कुठून येणार होती? ती केंद्रीय आणि प्रांतिक विभागातूनच येणार होती. पण त्यामध्ये असं नव्हतं की जी नावं आली आहे ती कंपल्सरी त्यांनाच निर्वाचित सदस्य म्हणून नामनिर्देशित गव्हर्नर जनरलकडून केले जाईल म्हणून. ठीक आहे, तसं काही नव्हतं. ते पूर्णपणे अधिकार गव्हर्नर जनरलकडे होते. म्हणून या ठिकाणी निवडणुकीचं तत्त्व जे होतं हे या ठिकाणी थोडंसं अंशतः फसल्यासारखं वाटतंय. कारण केंद्रामध्ये केंद्रीय कायदेमंडळातील जे सदस्य निवडून द्यायचे होते ते सदस्य प्रांतातून द्यायचे होते आणि प्रांतीय कायदेमंडळावर जे सदस्य निवडून द्यायचे होते ते नगरपालिका, व्यापार मंडळे, जिल्हा मंडळे, विद्यापीठं आणि चेंबर ऑफ कॉमर्सकडून निवडून द्यायचे होते. मग केंद्रीय याच्यामध्ये जे सदस्य होती ती 5 सदस्य निर्वाचित सदस्य नामनिर्देशित गव्हर्नर जनरलकडून केली जायची. मग त्यामध्ये MBKVS म्हणजे काय आहे तर त्यामध्ये मद्रास, मुंबई, B फॉर बॉम्बे दिले त्या ठिकाणी, के फॉर कलकत्ता आणि VS फॉर वायव्य सरहद्द असं दिलेलं आहे. म्हणजे यांच्या प्रत्येकी 4 आणि कलकत्ता चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून 1 असं केंद्रीय कायदेमंडळात 5 निर्वाचित म्हणजे इलेक्टेड नॉन ऑफिशियल्स सदस्य या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली होती. आणि प्रांतीयमध्ये मात्र नगरपालिका असेल, व्यापार मंडळ असेल, जिल्हा मंडळ असेल, चेंबर ऑफ कॉमर्स यांच्याकडून सदस्य त्या ठिकाणी निवडून दिले जायचे. आता हे 1892च्या कायद्यामधील सगळे वैशिष्ट्य आले किंवा कशा पद्धतीने कार्यकारी विस्तार घडवून आणलेला होता ते आपण बघितलं. आणि 1892चा कायदा होण्याच्या मागची कारणंसुद्धा बघितली आपण. ठीक आहे, त्यामध्ये प्रमुख भूमिका लॉर्ड डफरिन यांची त्यामध्ये आलेली होती. 1861 आणि 1858मध्ये बघितलं तर लॉर्ड कॅनिंग पहिला हे आपले त्या ठिकाणी व्हाईसराय बनलेले होते, हे लक्षात घ्यायचे. आता 1892मध्ये काही दोष होते जे परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला विचारलेली आहेत. उदाहरणार्थ नामनिर्देशनाचा अधिकार बंधनकारक वगैरे. पुन्हा नंतर निर्वाचित सदस्यांचं विभाजन कसं होतं किंवा काही अपवाद होते का त्याला. ठीक आहे, तर त्यामध्ये नामनिर्देशनाचे पूर्ण अधिकार गव्हर्नर जनरलकडे होते. निवडायचं नाही निवडायचं, घ्यायचं नाही घ्यायचं, नावं जरी आले तरी ते गव्हर्नर जनरलकडे होतं. निर्वाचित सदस्यांचं वर्गीय विभाजन त्या ठिकाणी असमान होतं असं का म्हटलं आहे? कारण जरी त्या ठिकाणी सांगितलेलं असेल आपल्याला की निवडणुकीचे तत्त्व लागू करण्यात आले 1892मध्ये, पण हे अंशतः आहे. निवडणूक हा शब्द त्यामध्ये नव्हताच. अप्रत्यक्ष निवडणूक त्या ठिकाणी होती आणि निवडून द्यायचंच नव्हतं तर ते शिफारशीद्वारे होतं आणि हे गव्हर्नर जनरलकडे पूर्णपणे त्याचा अधिकार हा होता. ओके, मग त्यामध्ये हे वर्गीय विभाजन जे होतं हे आपण बघितलं की केंद्रीय कायदेमंडळात 5 निर्वाचित, प्रांतिक कायदेमंडळात अशा पद्धतीने निर्वाचित. ओके, पण हे सगळं जे आहे हे सगळं पूर्णपणे या ठिकाणी गव्हर्नर जनरल फेटाळून टाकत होता. त्याचं वर्गीय विभाजन त्यांनी कधी वेगळ्याच पद्धतीनं केलं. आता यामध्ये एक साधं उदाहरण जर बघायचं म्हटलं आपल्याला ऐतिहासिक ह्याच्यामध्ये तर युरोपीय व्यापारी समुदायांचा त्यामध्ये भरणा असायचा, जमीनदाराचा भरणा त्यामध्ये असायचा किंवा कॉर्पोरेशन लोकांमधील सदस्यांचा त्यामध्ये भरणा असायचा. आता जमीनदाराचा जर भरणा केला तर जमीनदार हे पूर्णपणे त्या ठिकाणी या सर्व कायद्यांच्या गोष्टींमध्ये स्वारस्य त्यांना काही वाटायचं नव्हतं. युरोपीय व्यापारी समुदायांना प्रतिनिधित्व दिल्यावर हे त्यांचेच प्रतिनिधित्व झालं. म्हणजे एक प्रकारे सरकारी बहुमत त्या ठिकाणी राहील याची विशेष काळजी मात्र यामध्ये करण्यात आलेली होती. भारतीयांचा समावेश, भारतीयांकरिता मंडळाचा विस्तार हे सर्वपणे टायटलमध्ये जे दिलेलं आहे हे आपण त्याचं वैशिष्ट्य लक्षात घेऊ शकतो. परंतु सरकारी बहुमताची विशेष काळजी मात्र या कायद्यामध्ये घेतलेली गेलेली आहे. अपवादात्मक काही गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो. 4-5 जणांची नावं त्यामध्ये आहेत. त्यामध्ये फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, रासबिहारी घोष आणि आशुतोष मुखर्जी हे या ठिकाणी कायदेमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी झालेले भारतीय सुशिक्षित व्यक्तीमधील एक प्रकारे त्यांनी देशभक्ती थोडी होती ती दाखवली त्यांच्यामधली. आता अधिकारांमध्ये मात्र या ठिकाणी जे बघितलं ना आपण की 6 दिवसाची पूर्व नोटिशीची अट किंवा सार्वजनिक हिताच्या मुद्द्यावरती प्रश्न पुन्हा नंतर विचारायचा नाही, दुसरा प्रश्न. ओके, असे काही अधिकार जे होते हे मर्यादित वाढ त्या ठिकाणी देण्यात आली. म्हणजे टप्प्याटप्प्याने भारतीय प्रशासनामध्ये ब्रिटिश असतील यांनी टप्प्याटप्प्याने काही मुद्दे ॲड करत हे कायदे
आपल्याला अभ्यासामध्ये आणलेले आहेत असंही आपण म्हणायला काय हरकत नाही आहे. तर या 3 कायद्यावरती महत्त्वाचे प्रश्न आपण थोडक्यात बघणार आहोत आणि त्याचे आन्सर्स देखील आपण पटपट घेणार आहोत. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण बनला? लॉर्ड विल्यम बेटिंग, वॉरन हेस्टिंग, लॉर्ड कॅनिंग आणि लॉर्ड कॉर्नवालिस. तर त्याचा आन्सर आहे लॉर्ड कॅनिंग. ओके, आता यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे, भारत सरकारचा कायदा 1858 बद्दल अयोग्य विधान ओळखा. कंपनीकडून भारतीय सत्ता ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली. भारताचे परराष्ट्रविषयक सर्व कार्य ब्रिटिश राजसत्तेकडे होती. आणि तिसरं विधान, नियामक मंडळ रद्द करून संचालक मंडळास इंडिया कौन्सिल म्हणून संबोधले गेले. आणि भारत मंत्र्याच्या कामात मदत करण्याकरिता 15 सदस्य इंडियन कौन्सिलमध्ये तयार केले गेले. यामधील अयोग्य विधान आपल्याला जे ओळखायचं आहे ते आहे, नियामक मंडळ रद्द करून संचालक मंडळास इंडियन कौन्सिल म्हणून त्या ठिकाणी संबोधलं गेलं. ओके, तर भारत सरकारचा जो कायदा आहे 1858 त्याबद्दलचं अयोग्य विधान आपण बघितलं आहे. राणीच्या नावाने नामधारी काम त्या ठिकाणी सुरू होतं. अर्थविषयक देखील आणि परराष्ट्रविषयक देखील कार्य ब्रिटिश राज्यसत्तेकडे सोपवण्यात आलेली होती. आणि भारत मंत्र्याच्या कामात मदत करण्याकरिता 15 भारतीय परिषद म्हणून इंडिया कौन्सिल म्हणून नियुक्त त्यामध्ये करण्यात देखील आलेली होती. ओके, तर जे बोर्ड ऑफ कंट्रोल्स प्लस बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते ते विसर्जित करण्यात आलं. दुहेरी शासन पद्धतीचा अंत त्या ठिकाणी करण्यात आला आणि 15 मेंबर्सचं इंडियन कौन्सिल टाकलं. त्यामध्ये 7 बोर्ड ऑफ डायरेक्टर्स करून आणि 8 राज्यसत्तेकडून नियुक्त हे झालेले आहेत. हे आपण बघितलेलं देखील आहे. आणि व्हाईसरॉयला त्या ठिकाणी कायदेशीर व्यक्ती त्याच्या कार्यकारी मंडळामध्ये 1/5 आणलेला हा पुढच्या कायद्यामध्ये झालेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. त्यामध्ये योग्य विधान निवडायचं आहे. 2 विधान आहेत. भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी पूर्ण अधिकार असलेले भारत मंत्री असे नवे पद तयार केले. भारत मंत्री हा ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता. दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. लॉर्ड कॅनिंग हा आपला पहिला व्हाईसरॉय आणि ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य असायचा. राज्यसत्तेला प्रत्यक्ष प्रतिनिधी म्हणून तो कार्य करायचा भारत मंत्र्यातर्फे. ओके, पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, योग्य विधान निवडा. 2 विधान आहेत यामध्ये देखील. इंडियन कौन्सिल एक कायदेशीर व्यक्ती म्हणून भारत मंत्र्याच्या नियंत्रणाखाली होता. इंडिया कौन्सिल भारतात व भारताबाहेर इतरांवर खटला भरू शकत होती. आता इंडिया कौन्सिल जी आहे ही एक कायदेशीर व्यक्ती म्हणून स्थान तिला प्राप्त झालेलं होतं. भारतात व भारताबाहेर इतरांवर देखील ती खटला भरू शकत होती आणि तिच्यावरती देखील खटला भरता येत होता. हे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. कायदेशीर व्यक्ती म्हणून भारत मंत्र्याच्या नियंत्रणाखाली एक इंडियन कौन्सिल ही स्थापन करण्यात आलेली होती. दोन्ही विधानं बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इंडिया कौन्सिल ॲक्ट 1861 च्या वैशिष्ट्यांबद्दल अयोग्य वैशिष्ट्य ओळखायचं आहे. भारतीयांच्या सहकार्याची अपेक्षा, भारतीय प्रतिनिधी अशासकीय सदस्य, नवीन कायदेमंडळ संपुष्टात आणि विकेंद्रीकरणाच्या धोरणास चालना. थोडंसं क्वेश्चन इथं समजून घ्या तुम्ही की इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861च्या वैशिष्ट्याबद्दल अयोग्य वैशिष्ट्य कुठलं आहे. तर भारतीय सहकार्यांची अपेक्षा त्यामध्ये घेण्यात आलेली होती. भारतीय प्रतिनिधी अशासकीय स्वरूपामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलेले होते. विकेंद्रीकरणाच्या धोरणास देखील चालना देण्यात आलेली होती. परंतु नवीन कायदेमंडळ संपुष्टात त्या ठिकाणी आणलेलं हे चुकीचं होतं. त्यामध्येच भर घालून एक प्रकारे अतिरिक्त सदस्य वाढवण्यात आलेले होते, अशासकीय सदस्य वाढवण्यात आलेले होते भारतीयांच्या सहकार्यामधूनच. ओके, तर यामध्ये अयोग्य जे वैशिष्ट्य आहे ते ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी राहणार आहे. खास करून यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की विकेंद्रीकरणाचा जो 1873चा अधिकार होता तो एक प्रकारे 1833च्या चार्टर ॲक्टमध्ये केंद्रित थोडासा करण्यात आला. अधिकार दिले प्रांतांना कायदे करण्याचे, परंतु केंद्रितपणा त्याला 1833च्या चार्टर ॲक्टनुसार आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आता आपण या ठिकाणी बघूया. लॉर्ड कॅनिंगने 1859मध्ये खातेनिहाय पद्धत सुरू झाली, त्यानुसार योग्य पर्याय निवडा. 2 विधानं दिलेली आहेत. व्हाईसरॉय कौन्सिलमधील सदस्याला सरकारमधील खात्याचा प्रमुख बनविण्यात आले. कौन्सिलच्या वतीने त्या विभागाच्या प्रमुखाचा अंतिम आदेश काढण्याचे अधिकार हे मात्र व्हाईसरॉयलाच होते. आता 2 विधान आहेत. दोन्ही विधान बारकाईनं व्यवस्थित वाचायची आहेत. एक्झाममध्ये आपली गफलत या ठिकाणीच होत असते. ओके, व्हाईसरॉय कौन्सिलमधील सदस्याला सरकारमधील खात्याचा प्रमुख त्या ठिकाणी 1859ला लॉर्ड कॅनिंग यांनी बनवलेलं होतं खातेनिहाय पद्धतीमध्ये. मात्र खातेनिहाय पद्धतीचा जो सदस्य होता त्यालाच अंतिम अधिकार होता विभागाचा प्रमुख या नात्यानं काही अधिकार काढण्याचा, तो व्हाईसरॉयला
नव्हता. ओके, हे एक इथं लक्षात घ्यायचं आहे. अविधान आपलं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आणीबाणीच्या काळामध्ये अधिसूचना काढण्याचा अधिकार व्हाईसरॉयला कोणत्या भारतीय परिषदेच्या कायद्यात देण्यात आला किंवा करण्यात आला? तर तो 1861चा आपण बघितलेला आहे. 6 महिन्यापर्यंत तो लागू राहतो. कायदेमंडळाची सहमती त्याला नंतर पुन्हा मग ती घेणं ही बंधनकारक आहे. ओके, आता यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन एक आहे तो आपण बघूया. 1892च्या कायद्याची वैशिष्ट्ये यामध्ये ओळखायची आहेत. 4 विधानं दिलेली आहेत. 1892च्या इंडियन कौन्सिल ॲक्टनुसार केंद्रीय तसेच प्रांतिक कायदेमंडळात अतिरिक्त सदस्यांची संख्या वाढविण्यात आली. कायदेमंडळास अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा अधिकार मिळाला. नामनिर्देशन पद्धतीचा वापर होऊ लागला. वरीलपैकी सर्व. तर या 1892च्या कायद्याची वैशिष्ट्ये ही वरीलपैकी सर्व आहेत. त्यामध्ये निर्वाचित सदस्य, निवडणुकीचे तत्त्व हे सर्व आपण चर्चा केलेली आहे. थोडंसं बॅकमध्ये रिव्हिजनमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता ते सगळं काही. ओके, हे आता रिपीट करायची काही गरज नाही. आता एक लास्ट क्वेश्चन जो आहे, हा लास्ट क्वेश्चन हा तुमच्यासाठी होमवर्क म्हणून असणार आहे. ठीक आहे. 1892च्या कायद्यातील काही वैशिष्ट्य किंवा त्रुटी आहेत, त्यापैकी अयोग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचे. 1892मध्ये केंद्रीय कायदेमंडळात एक सदस्य कलकत्ता चेंबर ऑफ कॉमर्सकडून निवडून दिला असे ठरले. गव्हर्नर जनरल शिफारशीद्वारे नामनिर्देशन करण्याचे फेटाळू शकत नव्हता. कायदेमंडळात सरकारी सदस्यांच्या भरण्याने बहुमत राहील याची काळजी घेण्यात आली. कायद्यामध्ये निवडणूक हा शब्द वापरण्यात आलेला नव्हता. तर होमवर्कसाठी हा क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. तर जे आपण सोप्या भाषेमध्ये हे सर्व 3 कायदे वैशिष्ट्यांनुसार बघितलेले आहेत. आय थिंक तुम्हाला जर हे आवडले असतील तर तुम्ही लाईक करायचंच आहे. क्वेश्चन जे आहेत हे क्वेश्चन कसे वाटले ते सुद्धा सांगायचं आहे. होमवर्कमध्ये जो दिलेला क्वेश्चन आहे त्याचा आन्सर देखील कमेंट करायचं आहे. कारण तुमच्या या सगळ्या गोष्टीतून पुढच्या व्हिडिओची प्रेरणा आम्हाला मिळते. थोडंसं एक पोटेन्शियल बनतं आणि लवकरात लवकर पुढचे व्हिडिओसुद्धा आम्हाला हे टाकता येतील. ओके, तर नेक्स्ट आपण लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.